ठाणे के कलवा स्थित छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में 24 घंटे के अंदर 17 लोगों की मौत। वो मलेरिया टाइफाइड के पेशेंट थे। अगर मलेरिया टाइफाइड के पेशेंट इस गति से मरने लगे तो इसका मतलब हॉस्पिटल का फेलियर है। ये मलेरिया टाइफाइड ब्रेथलेसनेस याच्यामध्ये 18 पेशंट मरतात। हे चुकून माकून साले एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मल्टी स्पेशालिटीमध्ये न्यूरो सगळं घेतलं तर तुम्ही साले पेशंटला इंजेक्शन देऊनच मारून टाकाल। आपको बता दें, थाने के कलवा में सरकार द्वारा संचालित छत्रपति शिवाजी महाराज मेमोरियल अस्पताल में भर्ती 24 घंटे के अंदर 17 मरीजों की मौत हो गई। यह घटना 10 अगस्त को एक दिन के अंदर 5 मरीजों की मौत के बाद सार्वजनिक और राजनीतिक आक्रोश के रूप में सामने आई है। प्रारंभिक रिपोर्ट से पता चला है कि मरने वाले अधिकांश मरीज आईसीयू में भर्ती थे, लेकिन सीएसएमएम अस्पताल के अधिकारियों द्वारा अभी तक मरने वालों की निश्चित संख्या की पुष्टि नहीं की गई है। अधिकारियों ने कहा है कि वे मौतों के कारण का विश्लेषण कर रहे हैं। ऐसा पता चला है कि कई मरीज बुजुर्ग हैं और उन्हें गंभीर हालत में अस्पताल में भर्ती कराया गया था। आपको पता होगा कि अस्पताल शहर का एकमात्र तृतीय स्तर का अस्पताल है और इसमें विशेष रूप से उपनगरों और यहाँ तक कि पड़ोसी जिलों से रोगियों की भारी भीड़ देखी जाती है। सिविल अस्पताल के नवीनीकरण के कारण अस्थायी स्थानांतरण के कारण भी कई मरीजों को स्थानांतरित किया गया है, जिससे यहाँ पर भार बढ़ गया है। इस वक्त एक बड़ी खबर आपको बता रहे, सुनिए। हिंदी में जानना चाहेंगे, आज कल रात से लेकर सुबह तक 18 लोगों की डेथ हो चुकी है। हॉस्पिटल प्रशासन की ओर से अभी भी कोई स्टैंड नहीं लिया गया। बेशरम प्रशासन है। गायनेकोलॉजी में 4 लोग मरे हैं, एनआईसीयू में 2 लोग मरे हैं। कोई वजह नहीं, इनके पास कोई कारण नहीं दे रहे हैं। बेशरम के जैसे बात कर रहे हैं। हॉस्पिटल में स्टाफ नहीं है, उसकी फाइल नहीं दिखा रहे। ये यानी मराठी में कहा जाता है कि आंधळ दळतण कुत्र पीठ खाते हैं। करोड़ों रुपया खर्चा किया है इस हॉस्पिटल पे, वो कहाँ गया, किसके पेट में गया, ये एक जानकारी लेने जैसी है। लेकिन जो मौतें हुई है उसके लिए दोनों दिन की जिम्मेदारी है मलगांवकर और बारोट की। उन दोनों को हकाल देना चाहिए। क्या यहाँ पर किसी मेडिकल स्टाफ की कमी है, डॉक्टर्स की कमी है, मेडिसिन की कमी है? सबकी कमी है यहाँ पे, सबकी कमी है। मेडिकल की कमी है, चिकित्सा की कमी है, डॉक्टर्स की कमी है, नर्सेस की कमी है, वार्ड बॉय की कमी है। ये सबकी कमी है, इसलिए तो ये सब चल रहा है। और 30% कट जो है वो 30% से कट का ये पूरी बिल्डिंग 30% कट से भरी हुई है। सर, सिविल जो है अंडर कंस्ट्रक्शन है, कुछ भी डॉक्टर ने कुछ या सामान्य सीजनल बीमारियां थी क्या? देखो, कोई न्यूरो का पेशेंट नहीं था, कोई कैथ का पेशेंट नहीं था, कोई यूरो का पेशेंट नहीं था। जो थे वो मलेरिया टाइफाइड के पेशेंट थे। अगर मलेरिया टाइफाइड के पेशेंट इस गति से मरने लगे तो इसका मतलब हॉस्पिटल का फेलियर है। अभी डेंगू बढ़ रहा है तो बढ़ रहा है, लेकिन हम क्या ये कह सकते हैं डेंगू से मर रहे तो हम क्या करें? ये बेशरम डॉक्टर है, खास करके ये मालगांवकर पहले से ही ऐसा गंदा आदमी है और इन लोगों को तुरंत घर भेज देना चाहिए। और मुझे यकीन है प्रशासन के ऊपर, इन दोनों के ऊपर कुछ भी कार्रवाई नहीं होगी। डीन का क्या लॉजिक? जानकारी नहीं, मैंने इससे बात भी की थी। सोलापुर, लातूर, इस एरिया से जो अकाल पीड़ित लोग हैं वो 5 साल अपना पोस्टमार्टम डिपार्टमेंट में काम कर रहे थे। 5 साल। एक दिन अचानक उनसे कहा गया कि तुम चले जाओ। तो बच्चे मेरे पास आए, मैंने आयुक्त से बात की तो बोले नहीं, वो साहब कॉन्ट्रैक्ट पे थे। कॉन्ट्रैक्ट पे थे ना, लेकिन आप दूसरे लोग अब कॉन्ट्रैक्ट पे ले रहे हैं, तो वो दूसरे लोग कौन है? जानकारी निकालने के बाद वो लोग यहाँ के सब बड़े डॉक्टर्स, यूनियन लीडर, इनके रिश्तेदार है। अभी वो बेचारे अकाल में, कोरोना में जिन्होंने अपने जान से खेल के पोस्टमार्टम का रिपोर्ट बनवाया, उनको सबको भगा दिया। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 500 बेड आहेत। गेल्या 10 दिवसापासून अशी परिस्थिती येते की माझ्याकडे
अविरत पेशंट्स येत आहेत कंटिन्युअस, म्हणजे एक असा वेळ जात नाही माझा की ज्याच्या वेळेला पेशंट ऍडमिट होत नाही. आणि हे सगळे सिरियस पेशंट आहेत. हे एकमेव मेडिकल कॉलेज असल्यामुळे रोहा, जव्हार, पालघर, ठाणे जिल्हा पूर्ण इकडचे पेशंट येतात आणि अत्यवस्थ पेशंट येत आहेत. आता गेल्या 24 तासामध्ये काल रात्रीमध्ये आमच्याकडे 18 पेशंटचा मृत्यू झालेला आहे. यापैकी 6 पेशंट असे होते की जे 24 तासाच्या आत गेलेले आहेत, म्हणजे काही लोक पाऊण तासात, काही लोक अर्ध्या तासात. ह्याच्यातले 5 पेशंट असे होते ज्यांना ताप आणि दम लागणं, ब्रेथलेसनेस म्हणजे लंग मधलं इन्फेक्शन हे होतं. हे पेशंट इतके, ह्याच्यातलं मी एकाचं उदाहरण देतो, बाकी सगळे त्याच प्रकारचे होते. एक उदाहरण देतो ज्या पेशंटचे प्लेटलेट 6000 होते. असे अत्यावस्थ पेशंट येतात. आल्या आम्ही त्याला रिससिटेट केलं, पण पेशंट दगावला. असे अजून 5 पेशंट, 4 पेशंट आहेत. आणि एक पेशंट अशी होती जिचं अल्सर फुटलेला होता. तीही पेशंट इतक्या अत्यावस्थ कंडिशनमध्ये होती की अगदी 5 मिनिट लेट झाली असती तर ब्रॉड डेड होती. तिलाही लोकांनी इंट्युबेटही करता येत नव्हतं, अशी कंडिशन होती. आयव्ही देऊन हार्ट चालू केलं, इंट्युबेट केलं, ऑपरेट केलं, बट वी लॉस्ट द पेशंट. ते झालं. त्याच्यानंतर असे आमच्याकडे टोटली 18 पेशंट आले. एक पेशंट असा होता की ज्याने केरोसिन प्यायलं होतं. 4 वर्षाचा मुलगा आहे, भरपूर केरोसिन पिऊन आला होता, नाही वाचवू शकलो. बाकीचे जे पेशंट होते ते एक स्नेक बाईटचा पेशंट आहे, त्याला नाही वाचवू शकलो. मल्टिपल पेशंटचे काही दिवसांपासून होते, कोण 4 दिवसांपासून होतं, कोण 3 दिवसांपासून होतं. 2 पेशंटचे, एक हेड इंजुरीचे पेशंट होते की ज्या पेशंटला भरपूर म्हणजे सिव्हिअर अननोन पेशंट होती, हेड इंजुरी होती, त्या पेशंटची डेथ झालेली आहे. एक पेशंट म्हणजे ब्रेनला ट्रॉमा होता, त्या पेशंटची डेथ झालेली आहे. 2 पेशंट असे होते ज्यांना मला रिझन माहीत नाही काय, चुला फुकूनही होतं, सिगरेट फुकूनही होतं, बट लंग्स खराब होत्या, सीओपीडी होता, त्या पेशंटला इन्फेक्शन होऊन डेथ झाले. 3-4 पेशंट असे होते ज्यांना मल्टी ऑर्गन डिस्फंक्शनमध्ये गेले, सेप्टिसिमियामध्ये होतं. हार्टचा कोणाला प्रॉब्लेम होता, कोणाला अनकंट्रोल डायबिटीज होता, कोणाचं हार्ट काम करत नव्हतं, कोणाचा ब्रेनमध्ये, कोणाचे इलेक्ट्रोलाइट्स नव्हते, प्रॉब्लेमॅटिक होते. त्याच्यामुळे हे पेशंट कोण 4 दिवस ऍडमिट होतं, कोण 6 दिवस ऍडमिट होतं. आपण प्रयत्न केला, पण आपण त्यांना हे करू शकलो. मी परत ह्याच्यात हे सांगू शकतो की 500 बेडमध्ये आम्ही जवळजवळ 600 पेशंट ऍडमिट केलेले आहेत. आम्ही यथाशक्ती काम करत आहोत. लोक 24 तास 36 तास काम करत आहेत. आणि आम्ही शक्यतोवर कोणत्याही पेशंटला रिफ्यूज करत नाही. जसे, कारण इकडे येणारा माणूस हा काही श्रीमंत नाहीये, इथे गरीब माणूस येतो, आदिवासी माणसं येतं. आणि त्यामुळे आम्ही कसंही करून, म्हणजे कसं होतं ना, काही लोक प्रायव्हेटमध्ये जातात, 3-3 दिवस ट्रीटमेंट घेतात, पैसे नसतात म्हणून येतात. काही लोक बाहेरून अत्यावस्थ कंडिशनमध्ये येतात, कशाही कंडिशनमध्ये येऊ दे. जेवढं आमच्याच्याने होईल आम्ही करणार, पण आम्ही ते ट्रीट करतोय पेशंट. रुग्ण वाढलेले आहेत, स्टाफ कमी आहे का, काय सांगाल? डॉक्टरची संख्या वाढवणं गरजेचं आहे. या संदर्भात काय बोलणं झालं? किती स्टाफ आहे सध्या? प्रशासनासोबत सध्या माझ्याकडे स्टाफमध्ये 125 मेडिकल टीचर्स आहेत आणि जवळपास 150 MD-MS करणारे डॉक्टर्स आहेत. ओके, रेसिडेंट डॉक्टर ज्यांना म्हणतात ते आहेत. आता 500 बेडसाठी माझ्याकडे पुरेसा डॉक्टरचा स्टाफ आहे. परंतु आत्ताचं जे ओव्हरवेल्मिंग हे आलेलं आहे, म्हणजे जास्त पेशंट जे आलेले आहेत, आम्ही 600 बेड लावलेले आहेत, कोपऱ्यात बेड लावलेले आहेत. याच्यामुळे माझ्याकडे किंवा जे काही अति पेशंट येत आहेत त्याच्याकडे प्रायमरीली माझ्याकडे जागा नाहीये. प्रायमरीली हॉस्पिटल फुल आहे विथ बेड्स. माझ्याकडे जास्त बेड लावायला मला वॉर्ड्स पाहिजेत मोठे. ही प्रायमरी माझी डिमांड आहे. त्याच्या पण ऐका पण आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, हे पेशंट सडनली यायला लागले. कोणालाही माहित नव्हतं की किती लोक येतील, आता यायचंय. आणि दुसरं, एवढ्या पेशंटच्या आणि पुढे समजा वाढत असेल, सर मला डॉक्टर्स मिळाले तर चांगलंच आहे.